ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वचनाचे मांडे 10वे प्रकार काय त्या साचार कौतुकाचे. जाता घरामागे वरवणे खंतीन मेळाव्या भोवती फकले. उदयचा असत उदय संपादला कल्पनेचा केला जागेपणे. जानोनिया गेला इंदोरिया पोरण सावधी तरा करुणी तुका. मुली भातुकले खेळण्याच्या एके ठिकाणी जमल्या म्हणजे शब्दातीच मांडी आदी करून प्रकार दाखवतात. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. काय खरेपणा आप आहे. जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को त्यांचा होल्ड पर रखा भातुकलीचा है. खेळ कृपया लाइन आटोपला. पर बने जमलेल्या रहिए. मुली आपापल्या घराकडे जाताना त्यांना मागची तळमळ राहते. भर दिवसा 2 प्रहरी खेळत असता कल्पनेनेच रात्र झाली अशी समजून खोट्या निसतात व लगेच उजाडली अशी कल्पना करून उठतात. हा त्यांचा व्यवहार जागृतीमध्ये होतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी या मूर्ख पोरांना व इतरांना हा सर्व प्रपंच खोटाचे समजून जागृत करीत गेलो आहे. जगद्गुरु तो बराय दृष्टांत देतात. हिला आणि पोरं खेळतात ना, मग ते काय खेळ मोडी त्यावी. शब्दानच मांडीचं जेवण आहे. आज लाडू ये ते यानं का पोट भरणार आहे का शब्द ज्ञानाना. बोलाचा भातन बोलाची कडी येऊन या कोण तृप्त झाला महाराज म्हणजे. वाढावं लागेल ना काहीतरी. तसं आहे. खेळ आटोपला मग काय त्यांना काय काळजी नाही काय नाही काय नाही. असं लटिका खेळ आहे ना सगळा. हा खेळ सगळा लटिका आहे. जसं उठल्यावर स्वप्न खोट मला म्हणलं लटिका व्यवहार सर्व. आणि ते जागवण्याचं कमी करतो म्हणजे लोकांना. हे दृष्टांत दिला पोरांचा. पोरांना मूर्ख म्हणले म्हणजे आपल्यालाच मूर्ख म्हणले ते. आपण नाही तरी पोरच आहे ना त्यांचे. मग ते आपल्याला सांगतात बाबा हो अरे हे हा खेळ आहे. प्रपंच संसार खेळ आहे. खरं जर तुम्हाला स्वप्नातून उठवलं, खरं जर तुम्ही जागे झाले तर तुम्हाला आपलं स्वरूप कळलं ना. अविद्या रूपी निद्रेमध्ये जीव झोपलेला आहे हो. किती आधी काळापासून झोपलेला आहे तो. उठावला साधूनात आहे, नाही तर मग तो झोपेलाच आहे कायमचा नाही का. आणि ती जागा करायचं काम आम्ही करतो म्हणजे. त्याच्याकरता आम्ही आलोय म्हणजे. ऐकलं तर चांगलंच आहे जीवाचं नाही का. बीजापोटी पायी फळ विधन करिता सकळता या मूर्ख म्हणावी वेडे कैसे तुटेल साकडे. दावीती या वाट वेठी धरू पायी चाट पुढल्या उपाय तुका म्हणे राखे काया. शेतामध्ये बी पेरणे राखणे वगैरे विधी काही एक न करता जो केवळ बीजाच्या ठिकाणी पीक पाहतो अशा मनुष्याला मूर्ख अगर वेडा म्हणावे.
आता पेरलं तर पीक येईन ना. हा. घरामध्ये बी आणून ठेवलं त्याला येईन का पीक? नाही ना. त्याला मूर्ख म्हणतात महाराज. अशा या त्याच्या करण्याने सरकारला तारा देणे संकट कसे दूर होईल? मार्ग दाखवण्यास बिगारीला धरू इच्छिणारा हा चावट आहे. तुकाराम महाराज म्हणतात पुढे नरदे मिळेल असे परमार्थ उपाय करण्याकरता देह रक्षण कर. मनुष्य देहाचं महात्म्य सांगतात या अभंगातून. पुढं मनुष्य देह तरी कमीत कमी मिळावा तसं तर हा जन्म मुक्त होण्याकरता दिलाय नाही का. हो. पण निदान राहिलं थोडं काम तर मग मनुष्य जर भेटला तर मग पुढचं तरी होईल ना असं महाराजांना म्हणायचंय. मातेची जो ठाणे पाळी तया जोडी कोणते वेदा निंदी तो चांडाळ भ्रष्ट सुटक्या खळ आगी लागी घरा मग वस्ती कुठे हारा. तुका म्हणे वर्म येरा नाचतो भ्रम. आपल्याला मात्र श्रीचे सण फाडण्यास काय लाभ आहे. असे वेदाची निंदा करणारा हा महार असून भ्रष्ट सुटक्याप्रमाणे नीच आहे. वेद आपली आई आहे ना. हो. आणि दृष्टांत त्याच्याकरता दिला का वेद आपली आई आहे. वेदाची जर निंदा केली तर मग आई ओवी ज्ञानेश्वर मध्ये वेद आपली आई आहे. नाही श्रुती परती माऊली या जगा. अहितापासून काढिती हा इथपासून. हित देऊनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुती म्हणजे वेद. माऊली म्हणजे वेद आपली आई आहे. त्या वेदाची जर निंदा करणार असला तर मग तो महारी म्हणजे भ्रष्ट आहे सुटके आहे नीच. कारण वेद तर प्रमाण आहे ना आपल्याला. म्हणून ज्याने आपल्या घरास आग लावून जाळले मग त्यास राहण्याचा कुठे मिळाला. मूळ आधार वेद आहे. सनातनात धर्माचा मूळ आधार वेद आहे. सगळं काय असतं ते वेदाच सगळे शास्त्र वेदापासूनच पुढं त्याचं सगळं मूळ फाउंडेशन वेद आहे. त्याला जर मग आपलं घर जाळ्यासारखंच होईल ना म्हणले मग जायचं पुढं. तुकाराम महाराज म्हणतात सर्वांना भ्रष्ट नाचवित आहे आणि वेदाची मात्र वर्म जाणत आहे. सर्वांना भ्रम नाचवित आहे आणि वेदाचे मी मात्र वर्म. वेदाचं खरं वर्म आम्हाला कळालं महाराज म्हणतात. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. आमाशीच येरा नेवा भार माथा. वेश वंदावयापुरते कोण ब्राह्मण निवृत्ती. ऐशी सांगा मजपाशी संता निरवितो यश. असा जो प्रवीण ग्रंथी कळे दहीत तुका म्हणे लोपे सत्याच्या घडती पापे. ब्राह्मणाची क्रिया अंगी नसून त्याचा नमस्कार करण्यापुरता बाह्य वेश आहे. असे खरे ब्राह्मण आहेत काय. त्या ब्राह्मणावर नांगर धरलाय. ब्राह्मण दाखाय पुरता फक्त वेश पूजा अमुक तमुक. पण खरे ब्राह्मण आहे का. निवृत्ती वेद वंदावया कोण ब्राह्मण निवृत्ती. बहिणाबाईंनी सुद्धा असंच म्हटलंय. कोण खरे ब्राह्मण आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे जसं सांगितलं तसं आचरण पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. ब्राह्मणाचे आचार गायत्रीची उपासना फार मोठी असते ब्राह्मणाची. याचे उत्तर मला सांगा याविषयी मी तुम्हा संतांना विनंती करतो. अहो ब्राह्मणांनो सर्व ग्रंथामध्ये तुम्ही प्रवीण असून तुम्हाला चांगले वाईट कळत आहे. आता एक एवढ्या 10-20 वर्षामध्ये 5-25 वर्षात म्हणा बऱ्याच ग्रंथ वगैरे खेडोपाडी कीर्तन ज्ञानदान नाही तर पूर्वी सर्वसामान्याला काय कळत होते नाही का. लईच
पंचग्रंथाला हात लावायचा नाही. विचारलं ठरलं काही विचारायचं देव बाप्पाला विचारून या नाही का. हो. देव बाप्पाची सांगेन ते. हम्म. लोक जरा शिकले, बाहेर फिरतात आणि ब्राह्मण नियमात राहिले नाही. नाहीतर त्यांना खरं प्रवीण ब्राह्मणात कोण ग्रंथ, सामान्याला काय ग्रंथ माहिती नाही का. हो. घाबरत होते लोक लई. चांगलं वाईट कळत आहे म्हणले ब्राह्मण हो तुम्हाला, मग सांगा. खरे लोपले म्हणजे सकळ पापे घडतात. खरं लोपलं ना, हा. लोपले ज्ञान जे हित ना ते कोणी अवतार पांडुरंगा. खरं सांगण्याकरता आले म्हणून तर त्रास झाला. हो. बाकीच्या सारखे त्यांच्या मागे चालले असते तर मग कायला त्रास होतोय. हम्म. आजही जे जे श्रीपाद बाबांना का त्रास झाला, खरंच समोर आणलं ना, हो. बाकीच्यांचं भांडं फुटून जातं मग. हम्म. हे काय करते मग नाही का, इतके दिवस काय करीत होती. हा. जे मेन खरं ते बाजूलाच राहिलं ना, हो. म्हणून त्रास होतो संतांना. बाकी काय प्रवाहाच्या विरुद्ध आहे ना. हम्म. रामेश्वर शास्त्री ना एवढं त्रास दिला, अंबाजी बाबांना त्रास दिला महाराजांना का. खरं खरं सांगितलं ना त्यांनी. हो. अरे यांच्या काय नाची लागले म्हणे. खरा भेदाचा अर्थ मला माहिती आहे म्हणले नाही का. हा. ज्या ज्या आम्हापाशी होतील ज्या शक्ती त्यांनी हा श्रीपती अलंकारू. अवघा पायापाशी दिला जीव भाव, जन्म मरण ठाव पुसेला. ज्याची तिने त्याशी घातला संकल्पन, बंधनाचे पाप चुकविले. तुका म्हणे येथे उरला विठ्ठल, काही बोले बोल गायनाचे. जे जे म्हणून आमच्या अंगी सामर्थ्य आहे त्या योगाने या लक्ष्मीपतीचा अलंकार घालू. सर्व जीव भाव देवाच्या पायी अर्पण करून जन्म मरणाचे ठाव ठिकाण मी नाहीशी केले. जन्म मरणाचं ठाव ठिकाणच नाही केला म्हणजे. हा. हे संतच करू शकतात. सामर्थ्य आमच्या अंगात. लक्ष्मीपतीला आम्ही प्रसन्न करून घेतलंय. सर्व जीव भाव देवाच्या पायी अर्पण केला. देवाचे जे काही देणे होते ते सर्व आम्ही त्याला अर्पण करून देह बुद्धी बंधनाचे पाप नाहीशी केले. पाप देह बुद्धी हेच पापी म्हणते. हा. देह बुद्धी, मी देह, देहाच्या संबंधानं सगळंच माझं. हा. कारण महाराज म्हणतात आम्हाला सर्व काही विठ्ठल आहे, त्याचेच आम्ही सेवन करतो, तेच बोल बोलतो आणि त्यालाच गातो आणि त्याच्याच संधाने नाचतो. तर विठ्ठल सोडून आमचं काही राहिलंच नाही जीवनात. हम्म. भजन त्याच करतो, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवित. सेवन त्याच करतो. ठेवितो हा रस वाटितो आणि का. हम्म. बोलतोय तेच, त्यालाच गातो आणि त्याच्याच छंदाने नाचतो. गोविंद गोविंद म्हणा लागेल या छंद. अशा पद्धतीने आमचं जीवन विठ्ठलमय झालंय. विठ्ठलमय झालं जीवन. आम्ही आळे करे प्रेम सुखाची लेकुरे, पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मा ज्ञाना. येता देखे मुळा वाट पंढरीची डोळा, तुका म्हणे स्थळ मग मी पाहे न सकळ. या देवाचे आम्ही लेकरे, भगवंताविषयीचे प्रेम सुख मागण्याचा हट्ट करणारे आहोत. आम्ही देवाची लेकरे आहोत आणि जे भगवंताचं प्रेम सुख आहे ते लागत आहे आम्हाला. हम्म. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमानंद समान. देवाच्या पायी वासना ठेवून ब्रह्मज्ञान आम्ही तुच्छ केले. ही प्रेम भक्ती. प्रेम भक्ती ही मुक्तीच्या वरची भक्ती आहे ना. हा.
आता पंढरनामास मूळ कधी येईल याविषयी दृष्टी वाट पाहत आहे. आता भगवान परमात्मा कधी आम्हाला निघाला येईल आणि कधी मी ते पंढरीच्या पांडुरंगाला पाहिन. तर महाराज म्हणतात, देवाने मला बोलवून नेल्यावर मी सर्व क्षेत्राचं पांडुरंग स्वरूप पाहिन. आता जगद्गुरु तुकोबरायांचं माहेरच पंढरी आहे ना. आणि मग सगळं ओढा पंढरपूरकडे. आई त्याची राशी आली पाक सिद्धी पाशी, आता सांडोणी भोजन भिके जावे वेडेपण. उसंतिली वाट मागे परतावे फुकट, का म्हणे वाणी वेचो बैसोले ठिकाणी. चालून आलेली वाट पुन्हा मागे परतून जाणे व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जेवणारापाशी तयार झालेल्या अन्नाचे ताट वाढून आले, त्याचा त्याग करून भीक मागाय जाणे वेडेपणाचे आहे ना. हे चालून आपल्याला एवढं मोक्षाचं द्वार सापडलंय. आता योग्य ठिकाणी आलोय आपण. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही एका ठिकाणी असून प्रीतीने नामचिंतनात वाणी वेचू, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्व मय गोविंद, तरी शोभा झाला माझे मना. प्रीतीने नाम चिंतनात वाणी वेचू. काय म्हणतात, एका ठिकाणी बसून प्रीतीने, देवाला प्रेमाना केलेलं आवडते. धन्य शुद्ध जाती घरी लेकरी परती ऐकले त्याची कानी, होय परिपाक म्हणे कळवळा पोटी सावधान हितासाठी. तुका म्हणे भाव ज्याचा तोची जाणा देव. भगवंताकडे त्वरेने वळणारी मनुष्याची जात शुद्ध असून धन्य आहे. भगवंताकडे त्वरेने वळणारी मनुष्याची जात शुद्ध असून धन्य. परमार्थ विचार ऐकल्याबरोबर ज्याच्या मनात त्याची परिपक्वता होते, त्याच्या मनावर लवकर परिणाम होतो. अंतःकरण, काहींचं अंतःकरण कसं असतं, भारी असतं. लगेच अंतःकरणात बदल होतो नाही का, परिणाम करतो ना ते. हरीविषयीचे प्रेम ज्याच्या हृदयात असून तो स्वहिताविषयी जागा राहतो. भगवंताबद्दल प्रेम पाहिजे, भगवंताबद्दल अंतःकरणात प्रेम पाहिजे. शुद्ध प्रेम पाहिजे ते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारचा ज्याचा भाव आहे तोच देव आहे असे समजावे. या भावावर जो आरूढ झाला तोच देव म्हणले. या स्थितीमध्ये जो गेला शुद्ध अंतःकरणाचा म्हणलंय, नुसतं परमार्थाचा विचार जरी ऐकला, काना वचनाची भीती, परिपाक झाला त्याच्याला म्हणले. कापरासारख्या अंतःकरणाची मंडळी असतात थोडीफार, नाही असं नाही, पण जरा विरळे असतात नाही का. ते धन्य, त्यांना काही लई घासावं लागत नाही नाही का. कापराला पेटायला किती दिवस लागत, लगेच लगेच पेटतो. जीवित्व ते किती हेची धरिता बरी चित्ती, संत सुमने उतरे मृदू रसा मधु. विसावता कानी परिपाक घडी म्हणी, तुका म्हणे जोडी होय जतन रोकडी. मनुष्याचे आयुष्य किती आहे हे चित्तामध्ये धरायचं. किती आयुष्य सांगता येईल का आपल्याला? नाही ना. आणि कळलंय बी एखाद्याला तर काय उपयोग आहे त्याचा. वाढवता येत नाही, कमी करता येत नाही नाही का. सावध होईन बा.
परीक्षेला कळलं होतं ना, हो 7 दिवस कळलं होतं अगोदर. 7 दिवस अगोदर सांगितलं होतं काय, पण त्यांना सुधरून घेतलं ना 7 दिवसात. मग हा ते झड झडो निघ ये भक्तीच्या वाटेला, या पावशी अव्यंग निज था माझे. सावध झाला पाहिजे आपण. आपल्याला काय 7 दिवसाचं काय, त्याला 7 दिवसाचे ना, आपल्याला तरी किती दिवस आहे, नाही का? हम्म. काय त्याला तरी 7 दिवसाची गॅरंटी होती, नाही का? आता 7 दिवस तर काय आपल्याला कोणी काही करू शकत नाही. हा तर आपल्याला 7 दिवसाची कुठे गॅरंटी आहे? मनुष्याचे आयुष्य किती आहे ही चित्तामध्ये धरावी बरे. संतांनी बोध केलेले शब्द हे पुष्पे कोमळ, रसभरीत आणि गोड असे फार. संतांनी जो बोध केलाय ना आपल्याला, हम्म. संतांनी बोध केलेले जे शब्द आहे ना, ते पुष्प आहे. म्हणजे पुष्प कोमळ. त्याचं वर्णन कसं केलंय महाराजांनी. त्यांनी जो आपल्याला बोध दिलाय, ते ज्ञान दिलंय, जो प्रसाद दिलाय, तो कसा आहे? प्रसाद आहे ना तो. हा रसभरीत आणि गोड अशी आहेत. आता काय वर्णन करावं त्याच्यावाला? किती गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे ठेव. ती जर ऐकली तर मन परिपक्व दशेची येते. त्याचं जर चिंतन केलं, तर मन परिपक्व दशेला येतं ना. हा त्याचं कडू पण जातंय. का हा मन झाले, मन झाले, मन विठ्ठलाची झाली, म्हणजे परिपक्व दशेची येणं. तुकाराम महाराज म्हणतात, जो रोकड लाभ होतो तो संग्रही ठेवावे बरे. शेवटी भगवंताचं नामस्मरण, चिंतन जीवाचं कल्याण करत असतं. अभिमानाची स्वामिनी शांती महत्व घेते सकळ, कळोनी हे न कळे वर्म तरी श्रम पावती. सर्व सत्ता धरिता धीर, वीर्या वीर आगळा तुका म्हणे, तिखट तिखेन मृदू सखे आवडी. शांत वृत्ती अभिमानादी वृत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. त्या योगाने सर्व महा वा येता. शांती किती श्रेष्ठ आहे सांगायचंय महाराजांना. हम्म. शांती परते नाही सुख, हे वर्म सर्वांना कळत असून ना ऐकल्यासारखे वागतात, म्हणून श्रम पावतात. कळत आहे पण वळत नाही, अशी गंमत आहे, नाही का? हो पण प्रयत्न कोणी करीत नाही शांती करता. पैसा करता प्रयत्न चालू आहे, बाकी सगळ्या गोष्टी करता प्रयत्न आहे, शांती करता प्रयत्न कुठे? हम्म. म्हणून श्रम म्हणजे दुःख होत. परमार्थात धैर्य धरल्यामुळे मनुष्य सर्व सत्तेचा अधिकारी होतो. असा जो आहे तो सर्व बलवानात महाबली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतजन हे तीक्ष्ण तीक्ष्ण असून परमार्थाच्या ठिकाणी मऊ आहेत, असे माझे आवडते मित्र आहेत. संतांचं अंतःकरण कसं असतं? मऊ मी नाव आम्ही विष्णुदास, हम्म. आणि प्रसंग आला तर मग आम्ही काही करू म्हणले, नाही का? हा नाठाळाचे काठ माथे सोटे मारून म्हणले. संतांकडे सगळं ते मग, नाही का? हा
भोजन पा शांतीचे उच्च नीच उसाळी जैशी करंज्याची कळा तो जिव्हाळा सोयतात. कल्पना ते देवावे न करी भिन्ने तरी तुका म्हणे पावे भोती ते निश्चिती माप. कमी जास्त आवेशाने शांतीचे सेवन करावे. ज्याप्रमाणे कारंज्याच्या धारा एकापेक्षा एक उंच उडत असतात त्याप्रमाणे सोयीत साधण्या शांत करणार प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे. देवावचून अन्य काही कल्पना करू नका. कारण महाराज म्हणतात जी शांती भूताच्या ठिकाणी प्राप्त व्हावी ती मी मोजली तिचा विचार सांगितला. हा या अभंग शांती करताच. हम्म. पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण ती हिची करी चित्ती पांडुरंग धरी. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा तुका म्हणे बळ बुद्धी वेचून सक. उदर पोषणा पुरते काम करावे. काम तर करावंच लागेल पोटापुरतं नाही का. हम्म. लई उडवून ठेवून तरी काय गेलं म्हणजे दुसरेच मजा आणतात नाही का. मग काय कोण एवढं लई हे करायला मोकळं नाही. लगेच माग सारखं वाटायला अर्धा दिवस दर्शक आळला तेवढ्या पुरते हम्म. तुम्ही सारखे नाही फक्त माणसं बिनसं आले तर. महाराजांनी आपल्याला सावध केलंय. बाबा हो अरे उदर भरण्यापुरतं काम करा तुम्ही नाही का. हम्म. पण विशेष अगत्य तो राम. रामाच्या चिंतनाची आठवण ठेवा. हम्म. बाकीच्या गोष्टी अंतिम साध्य काय ध्यानात राहावं. चित्तामध्ये पांडुरंगाला त्यांनी हेच कार्य करावं. चित्तामध्ये धरल्यावर तर प्रपंचच काही करीत नाही का. हम्म. वर्मत संतांकडे मग सोपं. देवाच्या सेवेची जोड करून घेणे ही हाव प्रारब्धाने धरावी. देव जोडावा. कारण महाराज म्हणतात ही जोड सर्व बळाच्या आणि बुद्धीचा व्यय करून करावी. अंतकाळीचा स्वयरा तुका म्हणे विठुराया. हम्म. बहुता जन्मांती जोडी लागली हाती मनुष्य द्यायचा ठा. घरी पांडुरंगी भाव बहु झाला फेरा येथे सापडला थारा. तुका म्हणे जाण्याचे दुर्लभ ते शहाणे. पुष्कळ जन्माच्या शेवटी प्रीती झाली आहे. तुला ठेवा हाताला लागलाय. मनुष्य देहासारखे ठिकाण प्राप्त झाले. तो आता देवाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवत महाराज म्हणतात. हम्म. मनुष्य शरीर लई दिवसानं भेटलंय आता. बहुता दिवसा फेरा या नगरा अनका घेऊ भार. धर्म तोची साथ तुका मागे दाना वेदी आनंद. जगजोगी जागो जाग बोलती. जगजोगी जागो जाग बोलती. आपल्या पत्नीला सुद्धा महाराज म्हणतात देव पहावया करीव सायास. जे देव पाहायला सायास करणे बाकीच्या गोष्टीला काय सायास करते म्हणे नाही का. हा. उपदेश करते. सगळ्या जगाला उपदेश करतात महाराज. अरे पुष्कळ जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म हाताला लागलाय. ठेवाय मोठा नाही का. हम्म. आता पांडुरंगाच्या ठिकाणी श्रद्धा ठेव. आजपर्यंत अनेक योनीतून पुष्कळ फेऱ्या घालून शेवटी या नरदेहाचा तुला आधार मिळाला. नरदेह निधानला हाती उत्तम सार उत्तम गती. देव म्हणती ते देवच होती तरी चित्ती का न धरावी. हम्म. आता आपण किती फिरलोय. अभ्यास केल्याशिवाय कसं कळत नाही का. हा. लई फिरायचं किती शरीरात फिरले असून आपण आपल्याला मागचं ज्ञान नाही ना. हम्म.
संत बहिणीला ज्ञान होतं मागचं. हा. अनेक योनीतून फिरलोय आपण. तर महाराज म्हणतात अशी त्याची दुर्लभत्व जाणारी शानी दुर्मिळ. नरदेह दुर्लभ जाना रे तुम्ही नरदेह दुर्लभ जाना. त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख या तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ येणार दे फार दुर्लभ आहे फार. कधी पडू शकतो नाही का. म्हणून करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आपली. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पाप सिंधू. नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारा नका डोळे धूर भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तातडीनं परमार्थ करावा संगती करा भगवंताचं चिंतन करा. कुंडलिका वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु